अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महाराजांची अनुभूती म्हणजे नेमके काय? सगुण आणि साकार दर्शन दिले तरच त्याला अनुभूती म्हणायचे का, की स्वप्नात येऊन काही सांगितले त्याला अनुभूती म्हणायचे? अनुभूती म्हणजे एक असा अनुभव जो केवळ चित्ताला प्रमाण होतो, ग्राह्य होतो. दर्शन दिले तर ती निश्चितच मोठी अनुभूती आहे, पण केवळ दर्शन म्हणजेच अनुभूती नाही. दत्त महाराजांचे नाम घेण्याची बुद्धी होणे, ते घ्यावे हे चित्ताला वाटणे, ही देखील अनुभूतीच आहे. त्यांचे कोणत्याही प्रकारचे स्मरण होणे, त्यांच्या एखाद्या क्षेत्राला जावे असे वाटणे, त्यांच्या नाना लीलांचे अवलोकन होणे, एखाद्या ग्रंथाचे पारायण वाचन होणे, तात्पर्य दत्त महाराजांशी निगडीत काहीही होणे, ही अनुभूतीच आहे. मला दत्त महाराज प्रिय आहे ही गोष्ट आणि दत्त महाराजांना मी प्रिय आहे ही गोष्ट, यात जमीन आसमानाचा फरक आहे. अनुभूती म्हणजेच दत्त महाराजांना आपण प्रिय होणे, आणखी काही नाही. झाडाचे पान देखील त्यांच्या इच्छेशिवाय हलत नाही, तेव्हा त्यांचे स्मरण होणे म्हणजे चित्ताला दत्त महाराजांनी दिलेली चालना आहे हे निश्चित. तेव्हा नित्य त्यांच्या कथांचे लीलांचे स्मरण होणे, वाचन होणे, चिंतन मनन होणे, ही सर्व लक्षणे म्हणजे दत्त महाराजांना आपली कायम आठवण असल्याची द्योतक आहे. मात्र अनेकदा या उपासनेत विघ्ने कायम अडसर बनू पाहतात. कथा कादंबरी वाचताना होणारी उल्हासित चित्तवृत्ती, गुरुचरित्र वाचनावेळी आळस, जांभया येऊ लागणे, डोळे मिटू लागणे, वाचनाची उरलेली पाने किती याचा बुद्धी वेध घेणे, जोर जबरदस्तीने केलेली उपासना फलद्रूप का होत नाही, तर चित्त वाचनात नसताना आपण केवळ शब्दांचा वेध घेत असतो. अगदी थोडक्यापासून सुरुवात करावी. लीलांच्या कथा वाचा, नामस्मरण होऊ द्या, एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन या. हळूहळू हे सर्व वाढत जाईल. म्हणून थोरले महाराज श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी म्हणत, गुरुचरित्रातील 5 ओव्या तरी रोजच्या चुकवू नका. ते नित्यपारायण करा का म्हणाले नाहीत, तर किती होते यापेक्षा नेमाने काहीतरी होते याला महत्व आहे. यासाठीच पुन्हा दत्त महाराजांचीच प्रार्थना करून म्हणायचे की केवळ तुमची आठवण व्हावी, यावर मला मर्यादित न ठेवता नित्य नवविधेची पात्रता येऊ द्या, कायम तुमचे सानिध्य असू द्या. मानवी जीवन हे अथांग भवसागरासारखे आहे, जिथे प्रत्येक पावलावर मोह, माया, अज्ञान आणि कर्मबंधांचे खोल खड्डे आहे. या जगात माणसाला पतित होण्यासाठी, सन्मार्गावरून भरकटण्यासाठी 100 मार्ग असतील, पण सद्गुरूंचा वरदहस्त ज्यांच्या पाठीशी असतो त्याला तारण्यासाठी दत्तप्रभूंना अनंत मार्ग उपलब्ध असतात. हे केवळ वचन नसून दत्तभक्तीतील परम सत्य आहे. मानवी बुद्धी जिथे थांबते तिथून सद्गुरूंची लीला आरंभ होते. हे केवळ दैवत नसून करुणासागर आहे. भक्त कितीही वासनांनी, षड्रिपूंनी किंवा कर्मफळांनी खाली घसरला तरी सद्गुरूंची कृपा त्याच्यावर कधीही कमी होत नाही. भक्ताने अंतःकरणातून एक आर्त हाक मारली तरीही दत्तप्रभू त्याच्या उद्धारासाठी धावून येतात. कधी संकटातून जागृती देतात, कधी सज्जनांच्या सहवासातून दिशा दाखवतात, कधी नामस्मरणाने अंतःकरण शुद्ध करतात, तर कधी केवळ कृपादृष्टीने अज्ञान नष्ट करतात. त्यांच्या अनुग्रहाची पद्धत मानवी तर्काच्या पलीकडची आहे. सद्गुरू काळ, परिस्थिती किंवा नियतीच्या बंधनात अडकलेले नसतात. भक्त सर्व बाजूनी अंधारात हरवला असताना तेच त्यांचे बोट धरून भवसागरातून पार नेतात. त्यांची करुणा गंगेसारखी निर्मळ असून ती भक्तांचे पाप, ताप आणि दोष धुवून टाकते. म्हणूनच भक्ताने पूर्ण शरणागती स्वीकारून दत्त नामाचा अखंड ध्यास घ्यावा.
सद्गुरूंची कृपा सावलीसारखी सोबत राहून प्रत्येक भक्ताला कल्याण, उद्धार आणि मोक्षाच्या शिखरापर्यंत निश्चितपणे पोहोचवते. सद्गुरूंचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते भक्ताला कधीही एकटे पडू देत नाही. जीवनातील दुःख, अपयश, अपमान, भीती आणि नैराश्य यांच्या वादळात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, तेव्हा दत्तगुरू अदृश्य रूपाने भक्ताच्या जीवनात कार्य करीत असतात. कधी एखाद्या शब्दातून, कधी एखाद्या भेटीतून, तर कधी एखाद्या अंतःप्रेरणेतून ते भक्ताला नवजीवन देतात. त्यांची कृपा ही प्रयत्नांच्या पलीकडची दिव्य शक्ती आहे. जिथे संसार संपतो तिथे सद्गुरूंचे संरक्षण सुरू होते. त्यामुळे दत्त भक्तांसाठी कोणतीही रात्र कायमची अंधारी नसते, कारण सद्गुरूंच्या कृपेचा दिवा सदैव प्रज्वलित असतो. भक्ताने फक्त श्रद्धा, नामस्मरण आणि शरणागती टिकवावी. उर्वरित सर्व भार सद्गुरुराया स्वतः समर्थपणे वाहतात. दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे, हृदयी माझ्या नित्य विराजे. दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. अनुसूयेचे सत्व आगळे, अनुसूयेचे सत्व आगळे. तिन्ही देवही झाली बाळे, तिन्ही देवही झाली बाळे. त्रैमूर्ती अवतार मनोहर, त्रैमूर्ती अवतार मनोहर. दिनोद्धारक त्रिभुवनी गाजे, दिनोद्धारक त्रिभुवनी गाजे. दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे. हे गुरुदेव दत्ता, तुमच्या लीला करणे ब्रह्मादिकांनाही शक्य नाही आणि आमच्यासारख्यांना तर अजिबात शक्य नाही. तेव्हा अधिक परीक्षा न घेता आमच्या हृदयातील स्थान आपण कधीही सोडू नये हीच तुमच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.